लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। आळसण तालुका, खानापूर जिल्हा सांगली येथे श्रीनाथ विकास सोसायटी लिमिटेड आळसण यांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम आळसण येथील छत्रपती संभाजी महाराज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या सौ शीतल अमोल बाबर, सौ मनीषा प्रकाश बागल तसेच श्री हिम्मतराव बाजीराव जाधव यांचा सन्मान करण्यात आला। तसेच आळसण पंचायत समिती गणातील श्री रोशन रमेश जाधव आणि भाळवणी गणातील श्री महेश घोरपडे यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य शीतलताई बाबर यांनी मतदारांचे आभार मानत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला। मी फार लोकल राजकारणात पडणारी नाही। मी नानांनी लहानपणापासून बघितलंय, प्रवीण दादांनी लहानपणापासून बघितलंय, हिम्मत भाऊंनी लहानपणापासून बघितलंय आणि रोशन दादांनी नगरपालिकेच्या 2016च्या प्रचाराच्या वेळी माझं थेट असं हो तर हो, नाही तर नाही हे काकांनी पण बघितलं। फक्त आदरणीय भाऊंनी जो संजय गांधीचं काम आम्ही करत असताना जेव्हा माझी निवड केली गेली तेव्हा भाऊंनी मला एका वाक्यात सांगितलं होतं, शीतल तुम्हाला आम्ही अध्यक्ष याच्यासाठी करतो, बसवणारे नियम आहेत त्या नियमावलीत बसवणारे बरेच असतात, ते काय वेगळं नसतं। तुम्हाला नियम दिले त्यात प्रकरण बसतंय का आणि मंजूर होतंय का हे तहसीलदार पण बघतात, त्याच्यासाठी कमिटीची गरज नाही। तुम्हाला अध्यक्ष याच्यासाठी निवडले, तुम्ही वकील आहात, जी प्रकरणं खरीखुरी आहेत, खोटी नाही। पुन्हा अनिल भाऊंचं तुम्हा सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त स्वभाव आहे, जी खरंच ज्या महिला किंवा जे पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, जे गरजू आहेत त्यांची प्रकरणं कशी बसतात हे तुमच्या वकिली दायऱ्यातनं बघून तुम्ही ती बसवून ती मंजूर करून गरजू लोकांची जास्तीत जास्त मदत करण्यासाठी तुमची निवड झाली। पहिला प्रचार मी जेव्हा सुरू केला, आत्ताचा प्रचार जिल्हा परिषदेचा, तेव्हा मी भाऊ बरोबर भेटायला आले, मी सांगितली ती गोष्ट की प्रत्येक घरात आम्ही जात होतो, तू कोण आहे सांगू नकोस बाई। म्हणजे त्या लोकांना हेही माहिती नव्हतं की आम्ही शिवसेनेचे आहोत, भाजपचे आहोत, इतर कुठल्या पक्षाचे आहोत। तू कोण आहे सांगू नको म्हणायचे। आमच्या अनिल भाऊचा चिन्ह कुठलं आहे यावेळेचं एवढंच सांगा, एवढंच म्हणायचे। तर जसं आता म्हणण्यात आलं की भाऊंनी पेरलंय, आम्ही फक्त फळं वेचतोय, पण या फळातल्या ज्या बिया असतील त्या आम्ही चौघं इथे शब्द देतो की त्या पुन्हा पेरल्या जातील आणि हे जे वृक्ष आहे जे भाऊंनी लावलेलं आणि मोठं केलेलं आहे ते आम्हा सगळ्यांच्या, म्हणजे हे 4 इथं उपस्थित आहेत म्हणून मी 4 म्हणते आहे। मनीषाताईंची अडचण असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि असे सगळेच 4 आणि 8 या सगळ्यांच्या वतीने मी बोलते, आदरणीय भैया साहेबांच्या वतीने मोठं वाक्य बोलते आहे। पण ही फळं जी आम्ही खातोय आता, त्या फळातलं बी आम्ही पुन्हा तेवढ्याच जोराने पेरू, त्याच्याशिवाय आदरणीय भाऊंना श्रद्धांजली दिली जाणार नाही। आणि माझं प्रामुख्याने असं आहे, पुढचं पद मिळो नाही मिळो, म्हणजे मी त्या माणसाची सून आहे की ज्या माणसांनी 6व्या टप्प्यासाठी स्वतःचं मंत्रीपद सोडून दिलं, स्वतःच्या मुलाला अध्यक्षपद, जिल्हा अध्यक्षपद मिळू शकत होतं, त्यावेळी भैया साहेबांना मिळू शकत होतं, त्याचा त्याग केला। त्यांची सून आणि त्यांची बहिणी मी आहे आणि कोणाची बायको आहे हे सांगायची तर गरजच नाही। मी असा दानशूर माणूस तालुक्यात सोडा मी माझ्या आयुष्यात, एवढ्या वर्षाच्या आयुष्यात मी कधीच बघितला नाही। अशा माणसाची बायको आहे, पण मला समजून घ्यायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ती कामं करायची आहे। आणि जसं भाऊंनी आता भाषणात सांगितलं, खालपासून ते वरपर्यंत सत्ता असण्याचा एक फायदा असतो, त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घेऊया, राजकारण बाजूला ठेवूया,
काय जे असेल समाजकारण थोडंसं बाजूला ठेवूया आणि प्रत्येक खालपर्यंतच्या माणसाचा कसा उद्धार होईल हे बघूया. याच्यासाठी आम्ही पदं घेतलेली आहेत, याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवलेली आहे. तर मला असं वाटतं आपण सगळेच पंचायत समितीचे सदस्य आहोत आणि आपण सगळेच जिल्हा परिषदेचे सदस्य आहोत. आपण सगळ्यांनीच तेवढ्या जबाबदारीने एकत्र मिळून काम करूया.